नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज म्हटलं चुलीच्या तिथली सर्व साफसफाई करून घ्यावी आणि नंतर ज्या चुलीवर स्वयंपाक बनवत होतो ती चूल पण सारवून घ्यायची आणि शेणाचा सडा पण टाकून घ्यायचा असं आज ठरवलं. त्यामुळं साफसफाई करून घेतली आणि इकडं चुलीवरती अनुराजा आंघोळ करायचाच होता म्हणून त्याच्यासाठी पाणी तापवतच ठेवलेलं आणि कपडे भिजत ठेवली होती. एवढी सारी कपडे होती ती धुवून घ्यावी म्हटलं आणि नंतर कपडे धुवून झाल्यावर जेवण करून घेतलं आणि 2 साड्यांना पिको फॉल करायचं होतं तर पिको करून ठेवला आणि असा एक ब्लाऊज पण कटिंग करून ठेवला. तर दुपारनंतर 4 वाजता म्हटलं आता सडा टाकून घ्यायचा म्हणून असं गाईचं शेण एकत्र घेतलं, गोळा करून घेतलं आणि नंतर अनुराज पाठीमागून माझ्या येतच होता, मम्मा काय करते तू, त्याचं चाललेलं विचारायचं. तर नंतर गाईकडे गेला आणि म्हणजे गौरी, तिचं नाव गौरी आहे, तिला असं वैरण टाकत होता आणि ती खात नव्हती म्हणून तिला खा खा म्हणायचं चाललं होतं. तर असं इकडं मग चिटकीतून पाणी आणलं आणि पांढरीची माती थोडीच शिल्लक राहिलेली होती ती म्हटलं बारीक करून घ्यावी म्हणजे पाण्यात विरघळायला बरी पडते म्हणून अशी फुकणीनं जरा वाटून घेतली आणि नंतर मग बादलीत टाकून त्यानं सारवून घेणार आहे. मग अशी माती टाकल्यानं वरून पाणी टाकून थोडंसं एकत्र कालवून घेतली. तर असं मातीनं सारवून घेतलं कारण खूप दिवस झालं काय चुलीवरती स्वयंपाक बनवलेलाच नव्हता कारण पाऊसच सारखा चालू होता. मे महिन्यापासून पाऊस चालू, ते 6 महिने कंप्लीट पावसातच गेलं, त्यामुळं चुलीकडं काय लक्षच नव्हतं. मग असं पहिल्यांदाच सारवायचं चाललं होतं. हे असं इकडून माती जरा काढून घेतली म्हणजे जाळ व्यवस्थित लागल म्हणून. तर अशी माती काढून घेतली आणि नंतर वरून सारवून साईडनं पण मातीनं सारवून घेतलं. चूल सारवून झाली. आता म्हटलं शेणाचा सडा टाकायचा, पण अगोदर जे पाणी शिंपडलेलं ते सर्व पाणी सुकलं होतं म्हणून थोडं परत शिंपडलं आणि नंतर हे शेण आणून ठेवलेलं बादलीत पाणी आणलं आणि त्याच्यात आता हे कालवून घेतलं. आधी आपण हाताने सडा टाकायचो, पण आता सोपी पद्धत आणि कमी वेळात होईल अशा पद्धतीने जर सडा टाकला तर छान पण दिसतो. त्यासाठी मी असंच बादलीत पाणी घेऊन हे शेण एकत्र कालवून आता सडा टाकत आहे. यामुळं धुळीचा पण त्रास कमी होतो, म्हणजे जास्त दिवस सारवलं नाही त्यामुळं धूळ जास्त जमा झालेली असते. आता असा सडा टाकून घेतला. खूप दिवस पाऊस होता त्यामुळं जमिनीत पाणी मुरलेलं, ओल जास्त असल्यामुळं हे सारवून झाल्यानंतर हे सुकलंय तरीसुद्धा हे असं वाटतंय की ओलच आहे की काय. असं चुलीला हळदी कुंकू लावून पूजन करून घेतले आणि आता भाकरी बनवायला सुरुवात केली. चुलीवरची भाकरी म्हटलं की कोणाला आवडत नाही. तर असं भाकरीचं पीठ चाळून घेतलं आणि नंतर मळून असा पिठाचा गोळा करून घेतला आणि अशी भाकरी थापून घेतली. भाकरी थापून झाल्यानंतर अशी तव्यात टाकली. तवा पण चांगला तापलेलाच होता. रोज भाकरी फुगतेच, पण आज चुलीच्या उष्णतेवर भाकरी चांगलीच फुगली होती, त्यामुळं खूप छान वाटत होतं. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अनुराजला खूप वेळ मी दिसलीच नाही म्हणून तो शोधत पाठीमागे आला आणि असा लाडात आला होता की तू किती वेळ दिसलीच नाही म्हणून. तर याचं चाललं होतं बघा हे असं.